बाळा, जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसे असतात त्यावेळी तो विसरतो की तो कोण आहे. पण जेव्हा त्याच्याजवळ पैसे नसतात तेव्हा जग विसरतं की तो कोण आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, जेव्हा तू कोणालाही मनापासून आपलं मानशील तोच माणूस तुला सगळ्यात मोठे दुःख देणार आहे, हे तू लक्षात ठेव. नात्यांना फक्त वेळच नाही तर समजूतदारपणाची सुद्धा गरज आहे. काही नाती त्या समजूतदारपणामुळेच तुटत असतात बाळा. आणि मला माहित आहे तो समजूतदारपणा तुझ्यात आहे, कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तूही माझ्यावर प्रेम करत असशील तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, पैशामुळे तू आयुष्यामध्ये सगळ्या सुख सुविधा घेऊ शकशील, पण आयुष्यात आनंद जर तुला घ्यायचा असेल तर त्यासाठी तुला चांगले कर्मच करावे लागतील. होय बाळा, माणसाला माणसापासून दूर करणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तोंड आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. देव आज म्हणत आहे, बाळा, कोणी कितीही दरवाजा बंद केला तरीही ज्याच्या मनामध्ये खरी इच्छा असते तो कोणत्या ना कोणता रस्ता नक्कीच शोधून काढत असतो आणि त्या प्रत्येक प्रवासात त्याला भगवंताची साथ मिळत असते. त्यासाठी तू हार मानू नकोस, डगमगून जाऊ नकोस. या जगात सगळ्यात आनंदी तेच लोक आहेत ज्यांनी ओळखलं आहे की दुसऱ्याकडून कोणत्याही प्रकारची जर अपेक्षा ठेवली तर ती वाया जाणार आहे. तू दुसऱ्यांवरती अपेक्षा ठेवू नकोस, स्वतःवरती अपेक्षा ठेव. तू स्वतःला म्हण, मी एकटा का असेना पण खुश आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. होय बाळा, तू ज्याला हे म्हणलास की ती व्यक्ती तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे, तोच माणूस तुझ्यापासून तुझा हात सोडून जायला लागतो. त्यामुळे तुझ्या इतका वेळ तू कुणाला देऊ नकोस की ते तुला फालतू समजायला लागतील. माझ्या बाळा, मनाने चांगलं असणं पण गुन्हा आहे रे आजच्या जगात, कारण इथे प्रत्येक जण फायदा घेण्यासाठी बसलेला आहे आणि तुझा फायदा कोणी घेता कामा नये बाळा. बाळा, तुझं दुःख कोणाच्या तरी हसण्याचं कारण होऊ शकतं, पण तुझं हसणं कधीच कोणाच्या दुःखाचं कारण तू होऊ देऊ नकोस. ज्यावेळी प्रयत्नांची उंची मोठी असते त्यावेळी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं बाळा. होय माझ्या लेकरा, माणूस पण कमालीचा जोकर आहे. पिक्चर मध्ये लोकांचं दुःख पाहून रडतो आणि खऱ्या आयुष्यात लोकांच्या दुःखाला नाटक समजतो. होय माझ्या लेकरा, खूप वाईट वाटते ज्यावेळी आपण कोणावरही आंधळ्यासारखा विश्वास ठेवतो आणि ती व्यक्ती तुम्हाला त्याची जाणीव करून देते की तुम्ही खरंच आंधळे आहात. तो आंधळा तू बनू नकोस बाळा. बस झालं, आता तू थांब. इथपर्यंत तुला खूप जणांनी तुझा वापर करून घेतला, पण इथून पुढं नाही. बाळा, तू जेवढं कोणालाही मनापासून आपलं मानशील तो माणूस तुला सगळ्यात मोठं दुःख देणार आहे, हे लक्षात ठेव. घमंडी तू बनू नकोस. घमंड आणि गर्व हा एक मानसिक आजार आहे. त्याला इलाज वेळ नक्कीच करते. ज्या व्यक्तीला धोका मिळतो ती जसं जसं वेळ पुढे जाईल तसं तसं विसरून जातो, पण जो माणूस धोका देतो त्याला कधीच आनंद मिळत नाही, हे मात्र शाश्वत सत्य आहे. तू स्वतःला असं बनव की तुला सोडलं तरी कोणी विसरू शकणार नाही. होय बाळा, जेव्हा तुझ्याकडून चूक होते त्यावेळी समोरची व्यक्ती जज बनून तुला शिक्षा सुनावते आणि जेव्हा समोरची व्यक्ती चुकीची असते त्यावेळी वकील म्हणून सफाई द्यायला लागते. आयुष्यात आलेले वाईट लोकच चांगला धडा शिकून जात असतात बाळा. वाईट वेळ तुझी आयुष्यात येणार पण ती निघून सुद्धा जाणार आहे, म्हणून तू स्वतःवरती नाराज होऊ नको. कोणी नाराज असेल तर राहू दे,
कोणाच्या पायांवर पडून जगणं हे चांगलं नाही बाळा. तू सगळ्यांना तुझं बनवून पहा, तेव्हा तुझ्याच लक्षात येईल की कोणीही कायमस्वरूपी आपलं होत नाही. सहमत असशील तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून तू 2 जणांना शेअर कर. बाळा, तू अशा माणसापासून दूर राहा जो तुझ्या बरोबर राहून फक्त त्याचं काम पूर्ण करून घेत आहे. पैसा तोच जो तुझ्याजवळ आहे, ताकद तीच जी तुझ्या हातात आहे, आणि आपला तोच जो तुझ्या वाईट काळात तुझ्या बरोबर आहे. जर कोणी तुझ्यावर नाराज असेल तर राहू दे. तू त्याच्यासाठी तुझं दुःख तू मानून घेऊ नकोस. होय माझ्या लेकरा, ज्या व्यक्तीला धोका मिळतो तो कायमच जी गोष्ट आहे ती स्वीकार करतो. भावाभावाचं नातं देवाने अडचणी वाटून घेण्यासाठी बनवलं होतं, पण आज ते फक्त संपत्ती वाटून घेण्यापुरतंच मर्यादित राहिलं आहे. आयुष्य जगायचं असेल तर त्रास होणारच. मेल्यानंतर तर जळण्याची पण जाणीव होत नाही. हे तू स्वीकार कर. स्वीकार करण्याऐवजी ठोकर मारते जग हरलेल्या माणसाला परत हरवून टाकते. बाळा, सगळ्याला तू दुःख सांगत बसू नकोस, कारण लोक समोर ऐकतात आणि पाठीमागे मस्करी करतात. आपण बऱ्याच वेळा हे पाहिलं असेल की प्रामाणिक माणसाला लोक बावळट म्हणतात. ज्या माणसाला खरं बोलण्याची सवय असते, लोक त्याच माणसाला सगळ्यात जास्त चुकीचं समजतात. होय बाळा, गरजेला कधीही अंत नसतो. तुमची एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज उभी राहत असते. तुमची नियत कितीही चांगली असली तरी लोक फक्त देखाव्यावरून तुमची पारख करतात. तुमचा दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमची नियत कशी आहे यावरून पारखतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा. बाळा, जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडतो तेव्हा लोक त्यांच्या सर्व वाईट गोष्टी विसरून जातात, आणि जेव्हा लोकांना एखादी व्यक्ती आवडत नाही तेव्हा ते त्याच्या सगळ्यात चांगल्या गोष्टी सुद्धा विसरून जातात. दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे जर पाहिलं तर नक्कीच आपलं आयुष्य सुखमय आनंदी होईल. होय बाळा, तू तुझ्यावरती विश्वास ठेव. तू शांत राहा. त्यामुळे तू स्वतःला मजबूत असल्यासारखं तुला वाटेल, कारण लोखंड थंड झाल्यानंतर मजबूत होते, नाहीतर गरम असताना त्याला कोणत्याही आकारामध्ये बदलता येतं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.